पाऊस चालू झाला 3 तास खूप पाऊस चालला. इतका पाऊस चालला की नदीने खूप मोठं रौद्र रूप धारण केलं आणि इतकं रौद्र रूप धारण केलं का त्याच्यात माणसं त्यांची जनावरं इथली घरं जागच्या जागेवर लोक आत अडकून पडले. गावातल्या तरुणांनी येऊन नाही का जीवावर खेळून द्याल ना त्यांना वाचवलं. इतक्याला पाण्यात गळ्या इतक्याला पाण्यातून गेले. दोघांनी तर पलट्या खाल्ल्या ते सुद्धा वाचले. मग ते त्यांना हळूहळू धरून बाहेर काढलं आणि इथं इतका जर्सी गाय असतील त्यांच्या काही 5 ते 7 गाय आमच्या समोर वाहून गेल्या. शेळ्या वाहून गेल्या, कोंबड्या वाहून गेल्या, धान्य वाहून गेलं. कांद्याच्या ज्या लावलेल्या होत्या का साठवलेला कांदा तो 500-500 गोण्या एका शेतकऱ्याचा वाहून गेला. 300 गोण्या कोणाचा वाहून गेला. हजारो टन गावातला कांदा वाहून गेला. घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या. इतकं बेकारी ह्या पावसामुळे आज इथं झाली त्या टायमाला अशी परिस्थिती होती, पाण्याचं रौद्र रूप इतकं होतं की आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस डेअरिंग करू शकत नव्हता. त्यावेळेस आम्ही शासनाच्या NDRF टीमला फोन केला होता. त्यांना वेळोवेळी फोन करून आम्ही 1 तास ओलांडला. पाण्याचा प्रभाव वाढू लागला होता. त्यावेळेस त्यांचं येणं हे काम होतं शासनाचं की त्या योग्य वेळी योग्य मदत भेटली नव्हती. त्यामुळे गावातल्या तरुणांना थोडं भावनिक वाटलं आणि ते तरुण स्वतः पाण्यामध्ये स्वतःचा जीव घालून त्यांना वाचवलं. समजा आता ते वाचवण्याला गेले असते, तेच जर वाहून गेले असते, शासनाने जबाबदारी घेतली असती का? सर्व बाहेर काढल्यावर NDR पथक आलं आणि मग विचारायला लागले काढले का? हे शासनाचा हे कारभारपणा थोडा ढिसाळपणा वाटला आम्हाला.